नमस्कार, माझं नाव सयाजी शिंदे. माझी मुलगी कृष्णाली सयाजी शिंदे. व तिला स्कूलमध्ये विकनेस आल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर आम्ही डॉक्टरांना तिच्या फॅमिली डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तिला विकनेस खूप आला आहे. त्यांनी आम्हाला एक टेस्ट सांगितलं. टेस्ट आम्ही केल्यानंतर त्याच्यात काय आम्हाला आढळलं नाही. पण 2 दिवसानंतर तिच्या म्हणजे डोळ्याचे जे मुवमेंट आहेत त्या सकाळी झोपेतून उठल्यानंतर थोडं चेंज झालं आणि चालणं तिचं बदललं पायाचं. तर थोडंसं ते आम्हाला वेगळं वाटलं. आम्ही त्यांचं ओपिनियन घेतलं. ते म्हणले ब्रेन रिलेटेड आपल्याला हे जाणवतं. तर मग आम्ही पुढच्या ॲडमिटच्या हिशोबाने त्यांनी आम्हाला हॉस्पिटलला ॲडमिट करायला सांगितलं सोमटण्याला. तिथं ॲडमिट केल्यानंतर ब्रेन इन्फेक्शन आम्हाला कळलं पण केलं. 30 नोव्हेंबरला तिची कंडिशन क्रिटिकल झाली आणि तिला इंटुबेट करावं लागलं. त्या बेसमध्ये आम्हाला सूर्य हॉस्पिटलचं पण आम्हाला बाहेरून बऱ्याच जणांनी रेफरन्स सांगितला. हॉस्पिटलवाले म्हणले की हिच्यासाठी सूर्य हॉस्पिटलच बेस्ट आहे, कारण की पेडियाट्रिकसाठी फक्त सूर्य हॉस्पिटलसाठी इक्विपमेंट्स किंवा बाकीचे जे आहे ते सूर्य हॉस्पिटललाच तुम्हाला व्यवस्थित होऊ शकतं. तर आम्ही सूर्य हॉस्पिटलला तिला 30 नोव्हेंबरला शिफ्ट केले. त्या कंडिशनला तिला व्हेंटिलेटर त्यावेळेसच लागलं होतं. इथं आणल्यानंतर की आम्हाला अमिता मॅम असतील, शाह सर असतील, त्यांच्या अंडर तिला ट्रीटमेंटची चालू झाली. त्यानंतर मग न्यूरोलॉजिस्ट आपले कुलकर्णी सर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तिचा MRI करावं लागेल आपल्याला. त्याच्यामध्ये आम्हाला ते कळलं की हिला विकनेस नसून हा GBS हा जो त्यांनी तिच्यावरती एवढा इफेक्ट केला की तिचे बाकीचे पण बॉडी पार्ट्स डॅमेज खूप केले होते. लंग्स तिच्या खूप डॅमेज झाले. तर त्याच्यामुळे तिला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. जवळजवळ 1.25 महिने ती व्हेंटिलेटर होती. त्यानंतर तिला हळूहळू आता ती चांगली रिकवर झालेली आहे. म्हणजे आता ते TT ट्रेकोस्टॉमी पण निघाली. आता ती स्वतःचा श्वास घेते. पण शाह सरांच्या मार्गदर्शन किंवा बाकीचा जो स्टाफ आपला आहे आतमध्ये जे डॉक्टर्स आहे, तर त्यांनी एवढं सांगितलं की तुम्ही होप्स ठेवा की ही ट्रीटमेंट लॉंग टर्म चालणार आणि रिकव्हरी 100%. त्यामुळे म्हणजे आपल्या मनातले प्रश्नाचे उत्तर पहिलीच आम्हाला भेटायचे. त्यावेळेचा म्हणजे तो 30 नोव्हेंबरचा जो सीन होता आणि म्हणजे त्यावेळेची सिच्युएशन आणि आत्ताची सिच्युएशन म्हणजे खूपच फरक आहे. खूप छान सपोर्ट केला आपल्या स्टाफने. एकदम माझी त्यांची मुलगी असल्यासारखं सांभाळलं त्यांनी. सर्वांच्या मनापासून आभार. थँक्यू फॉर रिकव्हरी सूर्य हॉस्पिटल.